बातमी बुलढाण्यातून आहे। शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे। श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील एका पेढे विक्रेत्याच्या पेढ्यांचे 2 नमुने अन्न आणि औषध प्रशासनाच्या नागपूर प्रयोगशाळेत नापास ठरले आहेत। तपासणीत पाम तेलाचा वापर आणि हानिकारक कृत्रिम रंग आढळल्याने हे नमुने भेसळयुक्त म्हणून घोषित करण्यात आले। पेढ्यांमध्ये पाम तेल आणि इतरही कृत्रिम रंग आढळल्यामुळे हे पेढे तपासणीत नापास ठरलेत। अमोल सराफ आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। अमोल, शेगावात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी काल गुरुपौर्णिमेमध्ये मोठी गर्दी झाली होती। ज्या दुकानातून या पेढ्यांचे सॅम्पल गोळा करण्यात आलेले आहे तिथून किती जणांनी पेढे नेले असावेत आणि त्यातल्या काही भाविकांना तब्येतीच्या तक्रारी प्राप्त झाल्यात का? नेमकं हे प्रकरण 27 जून रोजी जे एफडीएचं पथक भाविकांच्या तक्रारीनंतर जे एफडीए पथकाने ज्या 2 दुकानातून हे पेढ्याचे नमुनेचे सॅम्पल नेले होते त्याचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे आणि त्या अहवालानुसार या पेढ्यांमध्ये पाम तेलाचा आणि जे हानिकारक ज्याच्यामध्ये रंग जे असतात त्याचा कुठेतरी वापर करण्यात आलेला आहे। त्यामुळे पूर्ण या पेढ्या विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे। मुख्य म्हणजे काही दिवसापूर्वी याच पेढ्याच्या पाठोपाठ शेगाव कचोरीची देखील जे आहे प्रसिद्ध शेगाव कचोरीचे नमुने देखील नेण्यात आलेले आहेत। त्याचा अहवाल अद्याप येणं प्रलंबित आहे। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली होती निश्चितच या पेढ्या विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे। आणि मुख्य म्हणजे आता हे जे सॅम्पल आल्यानंतर हे जे संबंधित दुकानदार आहेत ज्यांच्या या पेढ्यांमध्ये हे जे अहवाल हा जो प्राप्त झालेला आहे एक प्रकारे ते त्याच्यात नापासच झालेला जो जे सॅम्पल लिहिले होते असं म्हणावं लागेल। न्यायालयात खटला देखील चालणार आहे। विनोद सर, धन्यवाद अमोल दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय की आता या प्रकरणात हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झालेलं आहे आणि यात न्यायालयात दाद मागण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या भेसळयुक्त पेढे विक्रेत्यांवर काय कारवाई होणार ते पाहणं महत्त्वाचं आहे।